नमस्कार श्रोते हो. मनात जिद्द असेल, कलेवर प्रेम असेल आणि स्वरांमध्ये भक्ती असेल तर कोणताही अंधार आपला मार्ग रोखू शकत नाही. श्रोते हो, आज आपल्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशाच एका जिद्दी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला. आयुष्यात आलेल्या अंधत्वाला कमजोरी न मानता आपल्या मधुर आवाजाने आणि भजन गायनाच्या कलेने अनेकांच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रसाद राणे सर. अंधत्वावर मात करत त्यांनी केवळ स्वतःचं आयुष्य घडवलं नाही, भजन, कीर्तन आणि संगीताच्या माध्यमातून संस्कृती आणि परंपरेची सुंदर जपवणूक केली आहे. त्यांचा संघर्ष, त्यांची साधना आणि त्यांची कला आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये प्रसाद राणे सर उपस्थित आहेत. सर्वप्रथम त्यांचं आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. आज त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, संगीत साधनेबद्दल आणि त्यांच्या प्रेरणादायी विचाराबद्दल. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, सुरुवातीला मला सांगा की आपलं बालपण कसं होतं. बालपणाविषयी आपण काय सांगाल? बालपण माझं खूप चांगलंच होतं. मला दोन्ही डोळ्यांनी दिसायचं. मी सायकल मारून प्रवास वगैरे करायचो आणि त्यामुळे माझं शिक्षण जे झालं ते 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण आमची शाळा, मराठी शाळा आहे, जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा वेताबामडे कदमवाडी येथे झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण माझं 8वी ते 9वी फुटब्रिज हायस्कूलला झालं. त्याच्यानंतर 9वी ते 10वी हिरलोक हायस्कूलला झालं आणि 10वीपर्यंत मी शिक्षण पूर्ण केलं. सर, 10वीपर्यंत आपण शिक्षण पूर्ण केलं. 10वीमध्ये सर आपण उत्तीर्ण झालात का? 10वीमध्ये मी 50% उत्तीर्ण झालो. वा, छान. हा, मग त्यावेळी आपल्याला व्यवस्थित दिसत होतं? हो, त्यावेळी मला खूप चांगलं दिसायचं. सांगतो हे काय, शाळेमध्ये सुद्धा जाताना मी सायकलने प्रवास करायचो. एवढं मला चांगलं दिसायचं आणि स्वतः कामं स्वतः मी करायचो. सगळं म्हणजे बिनधास्त असं वावरायचो. म्हणजे तुमचं शिक्षण 10वीपर्यंत झालं त्यावेळी आपल्याला व्यवस्थित दिसत होतं? हो, दिसत मग होतं. अचानक अंधत्व आलं, त्याविषयी काय सांगाल? हां, अंधत्व आलं म्हणजे कसं, घरामध्ये आमच्या जरा परिस्थिती जरा थोडीशी आमची बेताचीच होती आणि आमचे आई वडील कसं मोलमजुरी करून आम्हाला उदरनिर्वाह करायचे. त्यामुळे मीही ठरवलं की आपण काहीतरी कामधंदा काहीतरी करावा किंवा म्हणजे कुटुंबाला हातभार लाभेल. कामासाठी म्हणून मी कुडाळला काम शोधण्यासाठी गेलो. त्यावेळी घरी येत असताना एसटी स्टँडवर उभा होत घरी जाण्यासाठी, त्यावेळी अचानक माझ्या डोळ्यांवर पूर्ण असा अंधार झाला. त्यावेळी माझा सोबत भाऊही होता आणि मग मी काय केलं की कसाबसा भावासोबत मी एसटीमध्ये बसून घरी आलो. घरी आल्यानंतर खूप असा घाबरल्यासारखा झालो. त्यानंतर मी खूप मग उपचारासाठी बाहेर पडलो. उपचार खूप घेतले. या उपचारामध्ये माझं कदमवाडी मित्रमंडळ आहे, त्यांनी मला खूप साथ दिली. तसेच माझी डिगस आंगणे मावशी आहे, तिनेही मला या उपचारामध्ये साथ दिली. पण डॉक्टरांनी माझे असे रिपोर्ट काढले की आता तुला दिसण्याची गॅरंटी कमी आहे, कारण डोळ्याच्या ज्या नसा असतात त्या तुझ्या दिसण्याच्या नसा असतात त्या वीक झालेल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. सर, तुमची अचानक दृष्टी गेली, त्यानंतर तुम्ही प्रयत्नही केले, डॉक्टर उपचारही केले, परंतु तुम्हाला अचानक दिसेना असं झालं. पण त्यानंतर तुम्ही स्वतः कशा पद्धतीने सावरत गेलात? स्वतःला कसं सावरलात? त्यानंतर काय झालं की आता दृष्टी गेल्यानंतर काय करावं हा विचार डोळ्यासमोर उभा राहिला. म्हणजे आता कसं जगायचं जीवन. मग काय झालं की मला लहानपणापासून मला भजनी कला अवगत होती. म्हणजे माझे वडील जे होते ना, ते सार्वजनिक भजनामध्ये आमच्या पेटी तबला वगैरे वाजवायचे. त्यावेळी मी त्यांच्यासोबत भजनाला जायचो आणि त्यांची ती कला बघून मी लहानपणीच डोळे असताना शिकलेलो. आणि मग झालं कसं की एकदा मला भजनासाठी घरातून मला त्यांनी म्हणजे माझं टेन्शन दूर होण्यासाठी मला भजनामध्ये त्यांनी नेऊन बसवलं. आणि भजनामध्ये बसवल्यावर आमचे जे समाजातले मंडळ होतं आमचं, त्यांनी मला भजन करण्याचा आग्रह केला. काय नाही रे, तुका जमताला बस तू.
पहिलं भजन करीस मला दिसा तेव्हा बरो करीस भजन असं त्यांनी मला म्हणून त्यांनी मला असं प्रोत्साहन केलं, सावरलं तुम्हाला, हा, त्यातून असं. प्रोत्साहन दिलं. आणि मी हार्मोनियमवर बसलो पेटी वाजवण्यासाठी, आणि बसताना मी ते माझ्या स्पर्श ज्ञानातून ते मी असं स्वर वाजवून लागलो. त्यावेळी मला ते हळूहळू जमायला लागलं, आणि जमायला लागल्यावर मला जरा आत्मविश्वास वाटायला लागला त्यातून, व आता मला काहीतरी जमतंय. आणि मग जमल्यानंतर मग मी भजन करायला सुरुवात केली. स्पर्श ज्ञानातून सर तुम्ही आता म्हणताय की मी पेटी वाजवायला शिकलो, म्हणजे हार्मोनियम आणि पखवाज हे दोन्ही वाद्य तुम्ही व्यवस्थित, जेव्हा तुम्हाला दिसत नव्हतं त्यावेळी तुम्ही वाजवायला शिकलात. त्यानंतर तुम्ही भजन कला पुढे कशी जपत गेलात? भजन कला जपत गेलो म्हणजे कसं की पुढे माझ्या कलेत वाढच झाली. म्हणजे असं भजन लोकांसमोर भजन करता करता लोकांमधून मला प्रोत्साहन मिळू लागलं, आणि त्यांच्या चांगल्या लाईक येऊ लागल्या, कमेंट्स येऊ लागले, आणि त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली भजनामध्ये. पण त्यावेळी सुरुवातीला तुमच्यावर आलेलं संकट, आता अचानक गेलेली दृष्टी, त्यानंतर तुम्हाला भजन कलेची लागलेली आवड, हे सगळं पाहता सर तुम्हाला कुटुंबाने दिलेली साथ कशी होती? कुटुंबाने साथ म्हणजे माझ्या वडिलांनी सुद्धा मला साथ खूप दिली होती. म्हणजे काय करायचे ते, आता दृष्टी गेल्यानंतर ते संगीतावरची संगीत कलेची जी पुस्तकं असतात ती वाचून दाखवणे, अभंग वाचून दाखवणे, ते मी ऐकायचो. किंवा एक जे भाऊ आहेत ते सुद्धा आता पकवाज वाजवतात ना, ते मला कधी कधी साथ देतात भजनामध्ये. त्याप्रमाणे ते त्यांचं तसं एक काम असतं, इलेक्ट्रिशियन आहे, त्याच्यामुळे कधी कधी ते काम बाजूला लावून मला ते साथ देतातच पकवाजसाठी. त्याचप्रमाणे कुटुंबातही मला साथ खूप असते, नातेवाईकांकडून साथ असते. माझी मावशी आहे, तिची मला तिचंही प्रोत्साहन आहे, मामा आहेत, काका आहे, असे खूप नातेवाईक सगळ्यांची साथ आहे, सर्व समाजाची साथ आहे, मित्रमंडळाची साथ आहे याच्यामध्ये. म्हणजे या कलेला जपण्यासाठी किंवा भजन कला किंवा आपण जे पखवाज वाजवताय किंवा आपण हार्मोनियम वाजवताय, ही वाद्य वाजवण्यासाठी तुम्हाला इतर कुटुंबाने देखील चांगली साथ दिली आहे. हो, चांगली खूप साथ दिली आहे. तर सर आपण आता पखवाज आणि हार्मोनियम याचं प्रशिक्षणही देत आहे काही विद्यार्थ्यांना. हो, तर त्याविषयी काय सांग? हो, खूप असं 5-6 विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं आहे. मागे ते कोरोनाच्या ह्याच्यामध्ये कुठे कोण जात नव्हतं, त्यावेळी माझा हाच धंदा होता की, आणि काय लोक इच्छुक माझ्याकडे येतात ते मार्गदर्शन घ्यायला. अजूनही माझ्याकडे लोक असे येत जात असतातच माझ्याकडे मार्गदर्शन घ्यायला, की हे भजनी कलेचं वगैरे. त्यांनाही मी तसं मार्गदर्शन देतो लोकांना, इच्छुक असतील त्या लोकांना. कारण कसं की ही कला कुठेतरी पुढे गेली पाहिजे म्हणून. हा, म्हणजे प्रशिक्षणही आपण देत आहे, मार्गदर्शनही करताय. आणि आपली कला आपल्याकडे न ठेवता ती दुसऱ्यांना दिली तर ती पुढे चालत राहील कला, आणि ही कला जपत जाईल, म्हणजे ही संस्कृती जपत जाणार, असं आपली हिंदू तुमचं. संस्कृती जपत जाईल आणि लोककला ही आपली पुढे चालू राहील, असं म्हणणं आहे. खूप छान सर. सर खरं तर मनात जिद्द, श्रद्धा आणि कलेची ओढ असेल तर अडचणींवर मात करत आपलं ध्येय पूर्ण करत आहात, हे दिसून येते आपल्या या संवादातून. तर सर मला सांगा की सर भजन ही भक्ती आणि संस्काराची एक साधना आहे, तर या कलेची आपण आवड जपताय, तर एखादं छानसं भजन आमच्या श्रोत्यांना ऐकवा. प्रारंभी नमितो तुला ईश्वराय,
सकळ सिद्धीचा मार्ग हा खरा. तव पूजनाने सौख्य येई घरा. तुझा मिळू दे नित्य आसरा. धाव घे तू करी रे त्वरा. आशीर्वाद दे या पामरा, या पामरा, या पामरा. आय ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा. ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा. ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा. नाम घेता श्री गणेश, नाम घेता श्री गणेश सुखवाद जीवा. ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा. ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा. ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा. आय तुझी दया घना एकदंता. तुझी दया घना एकदंता. विघ्ननाशका विघ्नहर्ता. वंदितो मी तव चरणा, वंदितो मी तव चरणा. देऊनिया माता. ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा. ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा. ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा. छान सर, खूपच छान. सर, आत्ता आपण खरं तर ही गण गायली आहे. मला असं वाटतं की तुम्हाला या डोळ्यांनी जग दिसत नसलं तरी आपल्या सुरांनी आणि भक्तीने आपण हजारो लोकांच्या मनात प्रकाश निर्माण करण्याचं काम करत आहात. तर सर, आपण संगीत कला आपण ही जपताय, तर ही फक्त गावापुरती मर्यादित आहे की आपण इतर ठिकाणी देखील ही संगीत कलेचा वारसा पुढे नेत आहे? गावामध्ये मी भजन करतोच, पण त्यामुळे माझा ह्या लोकांमध्ये खूप असं माझी हळूहळू प्रसिद्धी जशी होत गेली ना, तसं मला बाहेरूनही बोलवणं लोकांचं येतं की भजनासाठी. मला साधारण कुडाळ, मालवण, देवगडला गेलेलो, कुणकेश्वरला वगैरे भजन करून आलेलो आहे. त्यानंतर आमच्या इकडची गाव आहे ती रांगणा, चुसली, गोटोस, वाडोस, हिरलोक, त्याच्यानंतर हळदिने, एवढ्या गावांनी मी आजपर्यंत जातो भजन. बरं सर. सर, तुमच्या या कलेसाठी किंवा भजन कला ही जपताय, त्यासाठी आपल्याला कोणाकोणाची साथ लाभली आहे? साथ माझी भजन कलेला तशी घरातूनही मला लाभलीच, त्याबरोबर बाहेरूनही तसं मला म्हणजे खूप लोकांचं असं प्रोत्साहन येतं किंवा काहीतरी असं कर रे असं म्हणतात लोक. ज्यावेळी मी प्रशिक्षण करायला घेतलं ना, त्यावेळी माझी स्वतः वाद्याची माझ्याजवळ नव्हती. त्यावेळी आमचे गावचे उपसरपंच आहेत शैलेश घाटकर, त्यांनी मला आपल्या ग्रामपंचायत फंडांमधून मला ही वाद्य असतात हार्मोनियम, पकवाज, प्रशिक्षण घेण्यासाठी ती वाद्य मला त्यांनी मिळवून दिली शासनाचा आधार घेऊन. आणि त्यानंतर तुम्ही पुढे वाद्याचा वापर करून मी असं प्रशिक्षणाचा वापर करू लागलो, प्रशिक्षणासाठी त्या वाद्यांचा. वा. आणि भजन कीर्तन तुम्ही हा माझं हे कलाही चालू ठेवली पुढे. बरं सर, तुमच्यासाठी भजन म्हणजे काय, नेमकं काय सांगाल? भजन म्हणजे काय, तर भजनाचा अर्थ कसा आहे, बऱ्याच श्रोत्यांना माहिती नसेल अजून. बरेच वादक आहेत, कलाकार आहेत, त्यांना भजन म्हणजे काय हे माहिती नसेल. पण माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा एक शास्त्र असं बोलतं की भजन म्हणजे काय, तर भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे परमेश्वराला त्या
भ म्हणजे भजावे, ज म्हणजे जपावे आणि न म्हणजे नमावे असा त्याचा अर्थ आहे. बरं, मग आजच्या काळात ही पारंपरिक भजन कला जपणं का गरजेचं आहे असं आपल्याला वाटतंय सर? कारण आता हे मोबाईलचा इंटरनेटचा जमाना आलाय, त्यामुळे लोक असे कसे भजनाला वगैरे आता ऐकण्यासाठी लोक जात नाहीत, असं जरा टाळाटाळ करतात आता. कारण जो तो आता मोबाईल ह्याच्यामध्येच असा रमलेला असतो माणूस. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की असं न करता पुढील जे लोकांनी ह्या कलेकडे जरा दुर्लक्ष न करता जरा पुढे तो वारसा पुढे चालवावा असा आपला उद्देश आहे हा. आणि त्यासाठी माझे प्रयत्नही चालू आहेत की असं म्हणूनच मी भजन हा विषय मला आधी निवडलेला आहे आणि त्यामुळेच मी भजनाला महत्व देतो. वा, छान सर, खूपच छान. त्यातून उदरनिर्वाह होतोय आणि त्यातून तुमची ती कला, तुमची ती भजन कला व्यवस्थित पुढे जाती आहे, समाजामध्ये ती कला जपली जाते असं सर थोडक्यात म्हणायला काही हरकत नाहीये. पण आज आपल्याला अंधत्व असूनही तुम्ही जो आत्मविश्वास ठेवलाय मनात, त्यासाठी सर तुम्ही काय करता? हा मनातला आत्मविश्वास टिकून राहण्यासाठी तुम्ही काय करता? आत्मविश्वास टिकून राहण्यासाठी कसं असतं की पुढे पुढे जसं जसं आपल्याला जसं काहीतरी प्रोत्साहन मिळालं की जरा बरं वाटतं. त्यामुळे जरा लोकांची एक दाद आली किंवा कमेंट्स आल्या किंवा लाईक्स आल्या की मला खूप बरं वाटतं. लोकांचा प्रतिसाद कसा आहे आपल्याला? खूप प्रतिसाद असतो मला. म्हणजे भजन ज्यावेळी मी करतो ना आणि भजन करतो त्यावेळी मला बक्षिसं वगैरे पण येतात, लोकांची दाद येते, लोकांचा आदरही मला खूप मिळतो लोकांकडून मला. मग आपल्याला मिळालेली एखादी खास प्रतिक्रिया आठवते का? अशी कोणती प्रतिक्रिया? हो, आठवते. बरेचसे लोक मला असे म्हणतात की अरे पण आम्हाला काय काय गोष्टी जमत नाहीत, त्या तूच करतोस, कशा काय करतो, आम्हाला बुवा ह्या गोष्टीचा खूपच चमत्कार वाटतो की तू असं कसं काय काही अचूक वाजवतोस किंवा अचूक गातोस वगैरे, आणि तू तबला सुद्धा ट्यून कसा काय अचूक करतोस, म्हणजे हातोडीच्या साह्याने वगैरे कसं काय हे करतो असे मला लोकांची तुम्हाला प्रतिक्रिया खूप चांगल्या, त्यामुळे मला खूप असं डिमांड येतं, त्या डिमांड आलेला आहे ह्या गोष्टीसाठी. म्हणजे लोकांचे प्रतिसाद तुम्हाला खूप चांगला आहे, मागणी सुद्धा असते मला. तुमचं गोड कौतुकही होतंय ह्या संगीत कलेमुळे. त्याच्यामुळेच मी खूप नावारूपाला आलो आहे. म्हणजे दिसत नसूनही मी कसा काय हे करतो, त्याच्यामुळे लोक माझ्याकडे जास्त ते असं वळतात. सर, तुमच्या जीवनात संगीताने कोणता बदल घडलाय असं आपल्याला वाटते? बदल घडला म्हणजे एक माझ्या जीवनामध्ये अंधत्व आल्यावर निराशा जी होती ती आधी संपून गेली आणि मला जगण्याचा एक मार्ग मिळाला. म्हणतात ते काय, कला ही जीवनाची सावली असते, हे खरं आहे. हो, कोणी म्हटलेलं आहे ते. अंधत्वावर मात करत स्वतः घडवलं नाही तर अनेकांना धैर्याने जगण्याची एक प्रेरणा आपल्याकडून मिळते असं म्हणायला काही हरकत नाही. तर एक छानसं भजन आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवा. मुकेपणा हाच माझा आळवी अभंग, मुकेपणा हाच माझा आळवी अभंग, चंदनाच्या दिवाऱ्यात उभा पांडुरंग, चंदनाच्या दिवाऱ्यात उभा पांडुरंग, चंदनाच्या दिवाऱ्यात उभा पांडुरंग, जिजविला देह सारा उजळीला जन्म, सेवा हाच आहे माझा खरा देवधर्म, नका करू कोणी माझ्या, नका करू कोणी माझ्या समाधीचा भंग, चंदनाच्या दिवाऱ्यात उभा पांडुरंग, चंदनाच्या दिवाऱ्यात उभा पांडुरंग, चंदनाच्या दिवाऱ्यात उभा पांडुरंग, मातीची या झाली
लागे दोरे जोडी आली नाती हात पाय जोडूनिया हात पाय जोडूनिया पाहण्यात दंगा चंदनाच्या देव्हाऱ्यात उभा पांडुरंगा चंदनाच्या देव्हाऱ्यात उभा पांडुरंगा चंदनाच्या देव्हाऱ्यात उभा पांडुरंग सर, जीवनात अंधार असला तरी मनातल्या श्रद्धेचा दिवा तेवत ठेवला तर माणूस स्वतःच इतरांसाठी प्रकाश बनतोय. हेच आपल्या सुंदर सुरांनी आपण आता सिद्ध करून दाखवलंय. तर आपण आजच्या या तरुण पिढीनं भजन आणि संस्कृतीकडे कसं पाहायला हवंय असं आपल्याला वाटतं? कसं आहे, जी आज आपली धर्मसंस्कृती आणि लोककला ह्या कुठेतरी लोप पावतात. म्हणजे हा. कोण ह्याच्याकडे आता इंटरनेट जमाना आलाय किंवा काय काय लोक असे मोबाईलकडे जास्त वळलेले आहेत किंवा असं ते इतर गोष्टीकडे जे वेळ वाया न घालता ही कलेकडे जरा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. छान. आणि ती आपली संस्कृती जपली पाहिजे असं माझं बरोबर. म्हणणं आहे. आणि त्यासाठी प्रयत्न माझे चालू आहेत. आणि कलेमधून कसं असतं की आत्मविश्वासही वाढतो आपला. सर, आपली भविष्यात अशी कोणती स्वप्न आहेत? आपल्याला पुढे काय करायचं आहे असं वाटतंय? आहे माझी खूप धडपड आहे की चांगलं असा गायक बनण्याची स्वप्न आहेत किंवा टी व्हीपर्यंत माझी कला पुढे पुढे कशी चालू आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा टी व्ही केंद्रापर्यंत जाण्याची माझी इच्छा आहे. बघू. त्याचप्रमाणे अपेक्षा सुद्धा माझ्या तशा आहेत की आता ह्या कले व्यतिरिक्त मला दुसरं व्यवसाय करता येत नाही. कारण कसं असतं की व्यवसाय करायला गेलो तर बऱ्याचशा अडचणी येतात त्यामध्ये. त्यामुळे शासनाने मला जर मानधनची तरतूद जर केली तर भावी जीवन जगण्यास मला मदत होईल. त्याचप्रमाणे अशा काही प्रायव्हेट संस्था असतात, हेल्पनीस म्हणा, मदतनीस म्हणा संस्था असतात, त्यांनी जरी मला असं आर्थिक पाठबळ दिलं तरी सुद्धा मला फायद्याचं ठरेल. सर, आता तुम्ही शेवटी आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? की मी संदेश असा देईन की आपल्यावर कोणतंही संकट येऊ दे किंवा आपल्या बाबतीत काहीही प्रसंग येऊ दे, त्याला धैर्याने तोंड दिलं पाहिजे. आपण आधी जीवन जगण्यासाठी मानसिक तयारी ठेवली पाहिजे. हा माझा एक मोठा संदेश आहे लोकांसाठी. कितीही प्रसंग असू दे आपल्यावरती. खूप छान संदेश सर आपला आहे. सर, अजून एक छानसं भजन आपल्या आवाजातून होऊ दे, आमच्या श्रोत्यांना ऐकवा. आय 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 लागली से आय समजला गोडी अभंगाची लागली से आय समजला गोडी अभंगा कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची लागली से लागली से लागली से मजला लागली से आय समजला गोडी अभंगाची लागली से आय समजला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची ध्यानी मणी पांडुरंग रामकृष्ण हरी ध्यानी मणी पांडुरंग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय राम 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 रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय राम 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 लागली से आस समजला गोडी अभंगाची लागली से आस समजला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची. हे
हे भजन ऐकल्यावर असं वाटतं की भक्ती, संगीत आणि जिद्द याचा एक आपण सुंदर संगम गायला आहे. मग संगीत म्हणजे एक कला आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आता बऱ्याच श्रोत्यांना हे माहीत नसेल की संगीत म्हणजे काय, संगीताची निर्मिती कुठे आली. तर मी एक शास्त्रयुक्त तुम्हाला माहिती सांगतोय. पाठीमागे एक शास्त्र आहे की संगीत कलेचा उगम कुठून झाला. तर ओम ब्रह्मांड ध्वनी झाली, त्यातून माया प्रगटली. ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करून 4 वेद कथिले. ऋग्वेद सांगे कर्म, यजुर्वेद ज्ञान संपन्न, अथर्व नववेद उपासना, सामवेद कथिले, अमर मधुर संगीत गायना. म्हणजे संगीताची निर्मिती ह्या सामवेदातून झालेली आहे, असं त्याचं वाटतं शास्त्र आहे या संगीताचं. सर, खूप छान. खरं तर आजच्या या आपल्या सुंदर प्रेरणादायी संवादातून एक गोष्ट नक्की जाणवली की मनात जिद्द, श्रद्धा आणि कलेची ओढ असली तर कोणतीही अडचण माणसाला थांबवू शकत नाही. डोळ्यांनी जग दिसत नसले तरी आपल्या सुरांनी, भक्तीने हजारो लोकांच्या मनामध्ये आपण प्रकाश निर्माण करण्याचं काम करताय सर. आज आपण मन मोकळेपणाने आपल्या जीवन प्रवासातील अनुभव, संघर्ष आणि भक्तीचा सुंदर प्रवास आमच्यासोबत शेअर केलाय. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. आपले स्वर असेच भक्तिरसाने निनादत राहो आणि आपल्या या कलेची सेवा अशीच अखंड सुरू राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या या कार्यक्रमात आपण आलात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मी आपले आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राकडून आभार मानते. तसेच माझ्याही आकाशवाणीला धन्यवाद की मला इथे कला सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.